रामाच्या मंदिरात प्रवचन सुरू होतं. कीर्तनकार बुवा 70 उलटलेले मोठ्या आत्मीयतेने आणि रसाळ वाणीत श्रीरामाची कथा सांगत होते. प्रवचन सप्ताहाला आज 5वा दिवस होता. प्रवचन ऐकायला रोज लोक गर्दी करत होते. मन लावून प्रवचन ऐकायचे, माना डोलवायचे आणि जय श्रीराम म्हणत जाताना दक्षिणा पेटीत पैसे टाकायचे. कुणी 50ची नोट टाकायचे तर कुणी 100ची. कुणी कीर्तनकार बुवासाठी फुलांचा मोठा हारही घेऊन यायचे. मंदिराशेजारी राहणारी एक म्हातारी प्रवचनाला रोज येत होती. दिवसभरची 4 घरची कामं करून स्वतःचं पोट भरायची. घर जवळच असल्यानं प्रवचनाला सगळ्यात आधी हजर असायची. येताना घरातून 1 तांब्या भरून पाणी आणायची आणि कीर्तनकार बुवांच्या समोर ठेवायची. मग कीर्तन करता करता बुवा त्यातलं पाणी प्यायचे. असं रोज चाललं होतं. आज प्रवचनात बुवांनी श्रीरामाला सेतू बांधण्यात मदत करणाऱ्या खारीची गोष्ट घेतली होती. लोक तल्लीन होऊन ऐकत होते. म्हातारीच्या मनात मात्र आज चलबिचल होती. प्रवचन संपताना लोक रोज दक्षिणापेटीत पैसे टाकतात हे ती बघत होती. आपण गरीब आहोत, आपण दक्षिणा टाकू शकत नाही याचं तिला वाईट वाटत होतं. बुवांसाठी इतरांसारखा हार आणू शकत नाही याची तिला लाजही वाटत होती. प्रभू श्रीरामाची सेवा करण्यात आपण कमी पडतोय याचं तिला खूप दुःख होत होतं. याच विचारात मग्न असल्यानं आज तिचं कथेकडेही लक्ष नव्हतं. आजूबाजूचे सगळे लोक दानाचं पुण्य कमावून समाधानी दिसतायत, आपण मात्र कमनशिबी असं तिला वाटत होतं. इतक्यात कथा सांगता सांगता अचानक कीर्तनकार बुवांना मोठा ठसका लागला. समोर बसलेल्या श्रोत्यांमध्ये चुळबुळ झाली. 3-4 जण उठून बुवांकडे धावले. म्हातारीलाही काहीतरी करावंसं वाटलं, पण ती जागेवरून उठेपर्यंत बुवांनी शेजारी ठेवलेला पाण्याचा तांब्या उचलला आणि पाण्याचे 3-4 घोट घेतले. ठसका थांबला. बुवांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य तरळलं. श्रोत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि सगळ्यात मागं बसलेली म्हातारी पदर तोंडाला लावून खुदकन हसली. तिनं भरून ठेवलेल्या पाण्याच्या तांब्याची किंमत या प्रसंगी लाख मोलाची होती. हीच तिची सेवा होती, हीच तिची खरी दक्षिणा होती. म्हातारीच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं आणि कीर्तनकार बुवा खारीच्या वाट्याची गोष्ट पुढे सांगू लागले. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा.